स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजवण्याआधीच अमरावतीमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. कारण विधानसभा निवडणुकीआधी बच्चू कडू विरोधात रणशिंग फुंकणारे रवी राणांनी आता राष्ट्रवादीच्या खोडकेंना भान दिलंय. त्यामुळे अमरावतीमध्ये महापालिका निवडणुकीआधीच महायुतीमध्ये जुंपल्याचं दिसतंय. अमरावतीत पुन्हा राजकीय संघर्ष. राणांच्या निशाण्यावर आता खोडके. खोडकेंच्या दादागिरीवर राणांचा वार. राणांच्या धमकीवर खोडकेंचा पलटवार. निवडणूक आली म्हणजे नेत्यांमधील राजकीय संघर्ष पेटणं हे जणू अमरावती जिल्ह्यातलं सूत्रच बनलं. या संघर्षात एक नाव मात्र कायमच असतं. हे नाव अर्थात युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा. आधी बच्चू कडू विरोधातील वाद आणि त्यानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर असो किंवा बळवंत वानखेडेंसोबतचा संघर्ष असो, राणा दाम्पत्य आणि इतर नेत्यांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर या न त्या कारणानं वाद होतच असतात. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राणांनी त्यांचे जुने राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय खोडकेंना डिवचल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे राणा खोडकेंमधील जुनं राजकीय वैर पुन्हा नव्यानं पेटल्याचं दिसतंय. यावेळी राणांनी खोडकेंची दादागिरी आणि गुरमीच काढली. त्यामुळे दोघांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा. पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे. पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं. त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये. राणांनी दादागिरीचा आरोप करत खोडकेंना धमकी दिल्यावर आमदार संजय खोडकेंनीही राणांवर पलटवार केला. रवी राणा आपल्याला नेहमीच अशा धमक्या देत असतात असं म्हणत खोडकेंनी राणांच्या धमकीला उत्तर दिलं. मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही. जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो. त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही. परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते. आणि त्यांनी जे 10 वेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले, अजितदादांनी उलट फोन नाही केले. अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता. निवडणूक आली म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोप हे ठरलेलेच. पण रवी राणांनी यावेळीही नेहमीप्रमाणे महायुतीतील आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्याला आव्हान दिल्याचं दिसतंय. याआधी बच्चू कडू आणि रवी राणांमधला संघर्ष राज्यभरात गाजला. या संघर्षाचे पडसाद पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा उमटले. आता राणांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच डिवचलाय. त्यामुळे याचे काय परिणाम होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत.